रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्रकिनारी आज घडलेल्या दुर्दैवी घटनेत जळगाव जिल्ह्यातील एका पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या पर्यटकाला लाईफगार्ड आणि पोलिसांच्या तत्पर बचाव कार्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. इम्रान अनवर खान, अमीन मजीद शेख आणि मलिक नजीर शेख हे ताडपत्री विक्रीच्या व्यवसायानिमित्त काशिद आणि मुरुड परिसरात आले होते. कामातून मोकळा वेळ मिळाल्यानंतर हे तिघं काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले. यावेळी अमीन शेख आणि मलिक शेख हे समुद्रात पोहण्यासाठी उतरले, मात्र समुद्रातील पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्यानं दोघंही खोल पाण्यात जाऊ लागले. याची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रोटकर तसंच लाईफगार्ड मयुरेश बालकावडे आणि अरफा सौदागर यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. बचाव पथकानं मलिक नजीर शेख याला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवलं. त्याला तातडीनं नांदगाव येथील आयुष्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अमीन मजीद शेख याला वाचवण्यात यश आलं नाही. त्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय. या प्रकरणी मुरुड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रसेडे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे काशिद परिसरात हळहळ व्यक्त होत असून समुद्रात उतरताना पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि लाईफगार्डच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासन आणि लाईफगार्ड पथकाकडून करण्यात आलंय. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.